कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यकारिणीच्या विजय असो। नागपुर शहर के कलमना मार्केट में जय किसान व्यापारी वेलफेयर एसोसिएशन और अन्य संगठनों ने 21 जनवरी से एपीएमसी परिसर में अनशन शुरू किया है। आंदोलन का मुख्य उद्देश्य छोटे व्यापारियों और आईटीओ को न्याय दिलाना है। आंदोलनकारियों का आरोप है कि बड़ी रकम देने के बावजूद छोटी दुकान आवंटित की गई और कुछ मामलों में संबंधियों को मनमानी तरीके से दुकान दी जा रही है। विश्व हिंदू परिषद और बजरंग दल ने आंदोलन को अपना समर्थन दिया है। अध्यक्ष ने कहा कि यह आंदोलन सभी भाई भाइयों के लिए है और जब न्याय मिलेगा तो सबका फायदा होगा। आंदोलनकारियों का कहना है कि जब तक मांगे पूरी नहीं होती अनशन जारी रहेगा। आइए जानते क्या कहना है आंदोलनकर्ताओं का। जोपर्यंत आमची पूर्ण मागे पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन चालू ठेवू। आता कशाला माझी घटना देतो बाकी इतरपेक्षा वाटप करते वेळेस त्यांनी हे सांगितलेलं आहे मोठी दुकान ज्यांची 2 लाखाच्या वर ज्यांचे शेष आहे त्यांना मोठी दुकान वाटप करण्यात येईल आणि ज्यांची छोटी 1 लाखापेक्षा आहे त्यांना छोटी दुकाने देत। माझे शेष 5,80,000 असताना मला छोटी दुकानं देण्यात आली। त्यानंतर मी त्यांना अप्लाय केली की मला ही दुकान पाहिजे नाही, मला माझ्या व्यवसाय इथे होऊ शकणार नाही आणि माझ्या हिशोबाला जे येणारी मोठी दुकान ती मला मिळण्यात यावी, पण त्यांनी मला मोठी दुकान काही दिली नाही आणि ती दुकान रद्द करून टाकली। त्याप्रमाणे यांच्याकडे गैरप्रकार खूप चालू, पैसे घेऊन दुकान वाटप करत आहे, मनमानी चालू आहे, आपल्या लोकांना दुकानं वाटप करत आहे। हा प्रकार थांबलेच पाहिजे कोणत्या ना कोणत्या। जोपर्यंत हा प्रकार पूर्ण थांबत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन मागे घेणार नाही। नमस्कार, जय किसान वेलफेअर असोसिएशनचे मी संस्थापक विनोद लोखंडे। आज आमच्या आंदोलनाचा 3रा दिवस आहे। 3ऱ्या दिवशी आज आता आमच्या आंदोलन ठिकाणी एक लेटर आला अध्यक्ष महोदयाच्या नावाने की तुम्ही आंदोलन बंद करा आणि आपण प्रशासनाच्या हिशोबाने आपण काम करू। आमच्या सचिव साहेबांना हे एक म्हणणं आहे, आम्ही आंदोलन जे ठेवलेलं आहे ते घरकृत्य आंदोलन नाही आहे। आम्ही तुम्ही आम्हाला म्हणता की न्यायालयामध्ये आमची हे मार्गी लागलेलं काम आहे, आमचं हे काम न्यायालयामध्ये नाही आहे। ज्यांनी जे पणन संचालक आहे इथून ते जे मंजुरी पत्र निघालेलं आहे तिथे आमचीवाली अपिलिंगमध्ये आहे आणि ते अपिलिंग आता 5 तारखेला होती, ह्या महिन्याच्या जानेवारी महिन्याच्या 5 तारखेला होती। 5 तारखेला त्यांनी कोणत्या कारणास्तव ते रद्द झालेली आहे। आजची तारीख 21 तारीख असल्याच्या नंतरही अजूनही आम्हाला ते तारीख मिळाली नाही आहे आणि आम्ही मग कोणत्या हिशोबाने समजायचं की न्यायपालिका आमच्यातर्फे काम करणार आहे अशी यांची काही मनस्थिती दिसून न राहिली। आणि सचिव महोदय म्हणतात की आम्ही तुम्हाला तिथं तुमची पर्याय व्यवस्था बनवून देऊ। कोणत्या हिशोबाने बनणार आहे पर्याय व्यवस्थेसाठी? तर आमच्या एवढे इथे मोठे मोठे 4 काढले तर ओपन शेड हे सगळे बनवून तयार आहे। आम्ही तर ज्या हिशोबाने इथे व्यापार करूनच राहिलो, पण आमची सोय तुमच्या म्हणण्याप्रमाणे आम्ही इथे काय तिथं जिथे तुम्ही लोकांना किरायाची दुकानं दिल्या आणि तुमचं असं म्हणणं आहे की आम्ही तुमच्यासाठी टिनाचे शेड बल्ली टाकून ज्यांनी बनवून देऊ, हे आमच्यावाले हे तुमचे धोरणं आहेत का? हे असे तुमचे धोरणं राहतील? अरे तुम्ही असे धोरणं ठेवायला पाहिजे की तुम्ही जे 400 ते 450 लोक तुमच्या म्हणण्याप्रमाणे आलेले आहे, तुम्ही आम्हा लोकांची सगळ्यात पहिले तिथे सगळ्यांची सोय करून द्या। आम्ही तुम्हाला तर परेशान नाही करून राहिलो, आम्ही तर तुम्हाला कोणता नोटीस जारी नाही केला की आम्हाला तुम्ही बळजबरीनं तिथे घेऊन जा। आमच्या ज्या अडत्या बांधवाकडे पण दुकाने नाही आहे, ते बिचारे कसे तरी रोडवरती रोडच्या साईडनी की मार्केटची सुव्यवस्था कुठे गडबडली नाही पाहिजे, एका शेडमध्ये एका शॉपमध्ये 2-2 दुकानं प्रेमभावाने समाजाच्या काय नाव नाही घेऊन सामाजिक एक माणुसकीच्या नात्याने दोघंही अडतीये एका रूममध्ये राहून त्यांनी आपल्या हिशोबाने व्यापार करून राहिले आणि तुम्हाला त्यांनी असं कोणता आक्रोश करून दाखवलाही नाही आणि नाही आम्ही या आंदोलनामध्ये बसून तुमच्या विरुद्ध कोणते आक्रोश आंदोलन करून राहिलो। आमचे आंदोलन शांतीपूर्वकच आहे। आमची तुम्हाला हे पूर्ण असोसिएशनतर्फे हे निवेदन आहे की तुम्ही जे तुमच्या हिशोबाने 450 आहे, पण तुम्ही तुमचीवाली डायरी चेक करून बघितलेले नाही आहे। तुम्ही तिकडल्या ऑफिसला राहता, इकडल्या ऑफिसला राहता, तुम्हाला अजूनही बरोबर नाही माहीत आहे इथले किती गाळे वाटप झालेले आहे, इथे किती अडत्याचे लायसन बनलेले आहे। इथे जर कमीत कमी 500च्या वरती अडत्याचे लायसन बनलेले आहे। त्या 500 लोकांची तुम्ही आधी सर्वप्रथम सोय करा। आम्ही सगळे जळती आहे आणि जो पणन संचालकाच्या मंजुरी पत्रानुसार जे लेटर निघालेलं आहे त्याच्यानुसार 1 पासून पहिले सुरळीत त्यांचे वाटप करा।
निलामी पद्धतीने करा, नाहीतर त्यांच्या सिनियर सिटीजनच्या हिशोबाने करा आणि त्यांना वाटप द्या आणि 4 ते 5 नवीन गल्ले बनवून द्या, ज्याने आमच्या सगळ्या 500 बांधवाच्या, जेवढे आम्ही 500 अडत्या बांधव आमच्या सगळ्याचे सुनियोजन व्यवस्थित तरीकेने व्हायला पाहिजे, ते तुम्ही नियोजन करून द्या. तुमच्या आम्ही एक फक्त तुम्ही एक नोटीस इश्यू करून द्या, आम्ही तुमच्या बिलकुल मागे आहोत. तुमचे आम्ही स्वागत करू. आम्ही पण तुमच्याकडून एकच आशा बाळगतो तर तुम्ही आमच्या व्यापारी अडत्या वर्गाकडे थोडंसं लक्ष द्या. आम्ही जिवंत राहू तर आम्ही कास्तकारांना जिवंत ठेवण्याचे आमचे पूर्ण पर्याय राहील. सबसे पहले आपके न्यूज चैनल के दर्शकों को मैं जय किसान वेलफेयर एसोसिएशन का अध्यक्ष कलमना मार्केट से पापा शुक्ला, सभी को मेरा विनम्रता पूर्वक नमस्कार. मेरा एक साफ संदेश है कलमना भाई के सभी अड़तियों के लिए कि जय किसान वेलफेयर एसोसिएशन जो भी कर रहा है सभी भाइयों के हित के लिए कार्य कर रहा है. इसके लिए ऐसा नहीं कि जो हमारे साथ में सम्मिलित है हम उनके लिए भी कर रहे हैं और जो हमारे साथ में सम्मिलित नहीं है हम उनके लिए भी कर रहे हैं. अगर न्याय कहीं से मिलता है तो ये जय किसान वेलफेयर एसोसिएशन के लोगों को ही नहीं मिलेगा, ये न्याय जो है पूरे मार्केट के लोगों को मिलेगा. इसलिए वो भी हमारे भाई है, हमारे कोई दुश्मन नहीं है. यहाँ पे हर तरह से उनका शोषण किया गया, उनको डराया गया, उनको धमकाया गया. डराना बोलो तो उन्होंने जय किसान वेलफेयर एसोसिएशन के लोगों को कुछ दिन पहले एक पत्र के माध्यम से उनका लाइसेंस कैंसिल करने का प्रमाण जारी किया. उसके बाद में उन्होंने कल जय किसान वेलफेयर एसोसिएशन को एक 10 करोड़ रुपए का एक नोटिस भेज दिया संगठन को. मेरे ख्याल से ये सारी चीजें होना नहीं चाहिए. होना इसलिए नहीं चाहिए क्योंकि आप एक प्रशासकीय अधिकारी हो. शासन से सवाल और जवाब करना हमारा मौलिक अधिकार है. ये अधिकार हमको हमारा संविधान देता है. और जिस जगहों पे हमारी रोजी है, रोटी है, हमारा कारोबार है, उस जगहों पे हमारे और हमारे लोगों की व्यवस्था किस प्रकार से हो ये जिम्मेदारी भी हमारी है. तो ये जिम्मेदारी हमारी है, हमको किस प्रकार से दुकानें होना, किस प्रकार से व्यवहार होना और किस प्रकार से हमारी रोजी रोजगार अच्छे तरीके से आगे चले, इसकी हमको सुरक्षा की गारंटी होना. ये सुरक्षा की गारंटी के हेतु हमने जो आपको ज्ञापन दिया, आपने उस ज्ञापन का भी अभी तक के हमें कोई जवाब नहीं दिया. तो मेरा सभी अड़तिया भाइयों से एक अनुरोध है, दुश्मन कोई किसी के नहीं है. कार्य अच्छा होगा तो हमारे ही हित में नहीं होगा, आपके भी हित में होगा. कुछ अगर किसी भाई ने अगर एग्रीमेंट भी बना लिया हो और उसकी अगर इच्छा होगी कि हमारे साथ में हमारे कार्य को देख के हमको समर्थन देना, तो जय किसान वेलफेयर एसोसिएशन के दरवाजे सभी भाइयों के लिए खुले. इसी के साथ में मैं अपने 2 शब्द समाप्त करूँ.